नमस्कार. मी डॉक्टर रेश्मा पवार, संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर. कॅन्सर हा शब्द उच्चारला की लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण होते. कॅन्सर या विषयाबद्दल इतकी जनजागरूकता कमी आहे की लोकांना हा शब्द ऐकल्यावर सर्वात पहिला भीतीच वाटते. पण इतकं घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. आजकाल कॅन्सर निदान, ट्रीटमेंट, रिहॅबिलिटेशनमध्ये इतक्या प्रोग्रेस झालेला आहे की हा आता एक सामान्य आजार झालेला आहे. तरीसुद्धा आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांचे जे नातेवाईक असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी निर्माण होतो की आमच्या नातेवाईकाला हा आजार झाला आहे, तर आम्हालासुद्धा आहे का? किंवा आम्ही कसा हा प्राथमिक अवस्थेत ओळखावा? तर ह्याच्यासाठी कॅन्सर स्क्रीनिंग ह्याच्याबद्दल थोडी माहिती असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण डायबिटीसच्या दरवर्षी आहे का नाही, झाला आहे का नाही बघण्यासाठी ब्लड टेस्ट करतो किंवा कोलेस्ट्रॉलच्या टेस्ट करतो, त्याचप्रमाणे ठराविक कॅन्सर्ससाठी काही टेस्ट आहेत, त्या कॅन्सर स्क्रीनिंग ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. तर जेवढे अवयव शरीरात तेवढ्या अवयवांना कॅन्सर होऊ शकतो. तर आज आपण गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल बोलूया. तर गर्भाशयाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगबद्दल बोलायचं म्हटलं तर फार असे कमी कॅन्सर आहेत की ज्यांच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट्स उपलब्ध आहेत. पण गर्भाशयाचा कॅन्सर जो स्त्रियांमध्ये 2 नंबरचा कॅन्सर आहे भारत या देशामध्ये, तर त्याच्यासाठी अतिशय सोपी कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि ती फार सोपी आणि स्वस्त आहे. पण लोकांना त्याच्याबद्दल माहितीच नसल्यामुळे त्या टेस्ट केल्या जात नाही. तर गर्भाशयाच्या मुखाला सर्विक्स म्हणतात आणि 98% गर्भाशयाचे कॅन्सर हे सर्विक्सचे असतात. तर सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा ग्रामीण भागांच्या स्त्रियांमध्ये जास्त दिसतो. आजकाल तो शहरी बायकांमध्ये सुद्धा दिसतो. तर गर्भाशयाचा ज्या मुखाचा जो कॅन्सर आहे, सर्वायकल कॅन्सर, ह्याला प्राथमिक अवस्थेत शोधण्यासाठी अतिशय एक सोपी टेस्ट आहे. त्याला पॅप्समियर असं म्हणतात. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ज्या नियमावली घालून दिलेल्या आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज किंवा डेव्हलप कंट्रीजसुद्धा ह्यांच्यासाठी असं सांगितलं गेलेलं आहे की 40 नंतर प्रत्येक स्त्रीनी वर्षामधनं एकदा आणि वर्षामधनं एकदा नाही जमलं तर 2 वर्षातनं एकदा पॅप्समियर ही टेस्ट करायला हवी. पॅप्समियर ही अतिशय सोपी टेस्ट आहे. ती टेस्ट करण्यासाठी तुम्हाला कॅन्सर तज्ज्ञांकडे सुद्धा जायला नको. ते तुमच्या गायनेकॉलॉजिस्टच्या क्लिनिक्समध्ये सुद्धा ह्या टेस्ट केल्या जातात. तर साधारणतः एक 35 ते 40 वर्षानंतर ही टेस्ट करायची असते आणि ही टेस्ट पाळीनंतर करायची असते आणि एक साध्या कापसाच्या बोळ्यावर गर्भाशयाच्या मुखातून थोड्या पेशी घेतल्या जातात. ह्या पेशींचा अभ्यास केला जातो आणि ह्या ज्या पेशी गर्भाशयाच्या मुखातून बाहेर पडत असतात त्याचा अभ्यास करून त्याच्यावर आम्ही डॉक्टर अंदाज लावतो की ह्या पेशी नॉर्मल आहेत का, ह्या पेशी कॅन्सरच्या आहेत का, का ह्या पेशी कॅन्सरच्या पूर्व टप्प्यातल्या आहेत का. आणि ह्या सगळ्या रिपोर्ट्सवरून आपण त्या पेशंटना इन्फॉर्मेशन देऊ शकतो की तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत का, का नाही आहेत, आणि असतील किंवा पूर्व टप्प्यात असतील तर काय इंटरव्हेन्शन करून तो कॅन्सर होण्याचा आपण टाळू शकतो. ही अतिशय सोपी टेस्ट आहे आणि तुम्हाला सांगू इच्छिते मी की आमच्यासारख्या कुठल्याही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला हाच मेसेज मिळतो की गर्भाशयाचा कॅन्सर हा आपल्या भारत देशामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यामध्येच शोधला जातो आणि 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यामध्ये जेव्हा कॅन्सर निदान होतं तेव्हा त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचे रिझल्ट्स हवे तसे आपल्याला मिळत नाही. पण पॅप्समियर सारख्या साध्या टेस्टमधनं जी वर्षातनं एकदा करून साधारणतः 300 ते 400 रुपयामध्ये ही टेस्ट होते. हा आजार प्राथमिक म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपण शोधू शकतो आणि त्याच्यानंतर योग्य जर ट्रीटमेंट घेतली गेली तर हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. तर नक्कीच प्रत्येक स्त्रीनी वयाच्या 40 नंतर ही टेस्ट करायला पाहिजे. ती अतिशय सोपी आहे. ह्याच्याबरोबर हल्ली एक नवीन टेस्ट केली जाते की ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन झालं आहे का. ही टेस्ट थोडी खर्चिक आहे, ती सर्वत्र उपलब्ध नाही आहे. पण ज्या बायकांना ही टेस्ट करू शकतात तर ती स्क्रीनिंग म्हणून करायला काही हरकत नाही. पण सिम्पल टेस्ट आहे पॅप्समियर. ती इनफॅक्ट गावांमधल्या PHCsमध्ये सुद्धा ती टेस्ट केली जाते. तर ही टेस्ट प्रत्येक स्त्रीनी करून घ्यावी आणि जे कोणी पुरुष मंडळी हे ऐकत असतील त्यांनी आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीकडनं ही टेस्ट करून घ्यावी. कारण गर्भाशयाच्या मुखासारख्या
कॅन्सर सारख्या आजारापासून जर प्राथमिक अवस्थेत आपल्याला निदान करायचं असेल तर ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हा आजार कोणाला मुकू शकत नाही. मग तुम्ही देशाचे पंतप्रधान असू द्या किंवा कोणी असू द्या, हा आजार कोणालाही होऊ शकतो. तर तो आपल्याला होणार असतील मैत्रिणींनो, तर तो प्राथमिक अवस्थेत शोधण्याचं काम आणि जबाबदारी ही आपली आहे. त्यासाठी वर्षातनं एकदा, मी तर म्हणते वाढदिवसाच्या महिन्यात जाऊन ही टेस्ट करून घ्या आणि निश्चिंत राहा की मला हा आजार नाही आहे. सोपी आहे आणि सिंपल आहे आणि स्वस्त आहे. ह्यासाठी मला प्रत्येकीला माझा एक विनवणी आहे की ही टेस्ट वर्षातनं एकदा करून घ्या. या आजाराबद्दल काही माहिती हवी असेल किंवा या स्क्रीनिंग टेस्टबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये प्लीज तुमचा प्रश्न लिहा. मी त्याला नक्की उत्तर देईन. त्याचबरोबर खाली दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये आमचा नंबर आहे. कधीही फोन करा. आम्ही तुमच्या प्रश्नांचे जरूर उत्तर देऊ. धन्यवाद.